नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. 27 जुलै उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. या वाढदिवसाला प्रत्येक शिवसैनिक जो आहे तो उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत असतो. पण आत्ताची शुभेच्छा खूप महत्त्वाची आहे. या शुभेच्छांबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसैनिक काम करणार की नाही करणार, शिवसेनेचं सरकार येणार की नाही येणार, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पुन्हा पाहायला मिळेल का महाराष्ट्राला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या दिवशी मिळणार आहेत. आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक किती जोमाने काम करतील, किती जोशात काम करतील, याबाबत मी बोलणार आहे. मुंबई कुणाची असणार आहे, महाराष्ट्र कुणाचा असणार आहे. माझ्यासोबत काय नाव तुमचं? गुरुनाथ पाटील, खारघर, शिवसेना शहर प्रमुख. हां, गुरुनाथ पाटील माझ्यासोबत आहे, खारघरचे शहर प्रमुख आहेत. यावेळची लढाई जरा कठीण आहे. अजिबात कठीण नाही. हां, उद्धव साहेबांसाठी अजिबात कठीण नाही. उद्धव साहेबांबद्दल लोकांमध्ये एवढी, उद्धव साहेबांनी जो कोरोना कालावधीमध्ये जो काम केलेलं आहे ते कामाबद्दल एवढी सहानुभूती आहे. आणि उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना जो काम केलं आहे त्यासाठी पुन्हा 24ला उद्धव साहेबच जनतेला मुख्यमंत्री हवेत. म्हणून येणाऱ्या विधानसभेसाठी मुख्यमंत्री उद्धव साहेबच असतील. पण यावेळेला लाडकी बहीण योजनेने जरा गडबड करून टाकली. सगळ्या महिला फॉर्म भरायला आलेल्या आहेत. 3,000 रुपये त्यांच्या बँकेत पडणार आहेत. अशा किती योजना काढल्या, सर्व योजना त्यांच्या फोल तरल्या, सर्व खोट्या योजना आहेत. आणि फक्त आता 1 महिन्यावर 2 महिन्यावर निवडणूक आलेली आहे. त्या निवडणुकीला कुठेतरी सामोरे जाण्यासाठी खोट्या योजना निर्माण केलेल्या आहेत त्यांनी. हां, पण एक खोट्या योजना म्हणतात, पण तुमचे शिवसैनिक सुद्धा फॉर्म भरायला तयार आहेत ना, तुमच्या शाखांमध्ये सुद्धा फॉर्म भरतायत. नाही नाही, असं होणार नाही. आमच्या शाखेमध्ये कुठेच फॉर्म भरला जाणार नाही. असं नाही नाही नाही, भरला जात नाही. महाराष्ट्रातल्या अनेक शाखांमध्ये भरतात. नाही 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 नाही, काँग्रेसवाले भरतात, राष्ट्रवादी त्यांच्या शाखेमध्ये भरत असतील. भरले असतील. आमच्या शाखेत नाही भरले जात. पण हे पैसे गव्हर्नमेंटचे आहेत. हे पैसे तुम्हालाही मिळायला पाहिजे, तुमच्या मार्फत महिलांना अहो, मिळायला पाहिजे. गव्हर्नमेंटचे पैसे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ते चालणार. आणि सरकार किती दिवस आहे तेही तुम्हाला माहिती आहे. आणि येणारे 2024ला आमचे उद्धव साहेबच मुख्यमंत्री होतील. आज सर्व जनतेचा कल आहे. आणि आम्हा शिवसैनिकांचा सर्वांची इच्छा आणि परमेश्वराची तीच इच्छा आहे का उद्धव साहेबच 2024ला मुख्यमंत्री होतील. यावेळेला जर अमित शहा स्वतः लक्ष देणार आहेत महाराष्ट्रावर. अहो, लोकसभेला अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी किती सभा घेतल्या, मग काय परिणाम झाला त्याचा? काय अमित शहा लक्ष देणार आहेत? सर, अमित शहानी जरी लक्ष दिला तरी काही फरक पडणार नाहीत. कारण की उद्धव साहेबाबरोबर जे कट्टर शिवसैनिक, जुने जाणते ह्यांचे असे वयस्कर शिवसैनिक जे आहेत. काय नाव तुमचं? दिलीप गावडे आहे आमचं ते सर. हे तुमचं नाव बॅनर बघा, छान बॅनर लागले आहेत. हिंदुत्वाचा हा ग्रुप आहे आमचा. काय म्हणताय तुम्ही? अमित शहाचं काय? अमित शहा आता स्वतः लक्ष देणार आहेत. पुण्यामध्ये बैठक सुद्धा झाली, मोठं जोरदार भाषण झालं. शरद पवारांनी काय केलं महाराष्ट्रासाठी गेल्या 10 वर्षात, असं सगळं म्हटलेलं आहे. त्यामुळे कठीण आहे ना लढाई यावेळेला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये जितक्या वेळ येतील तेवढे आमच्यासाठी ते फायद्याचं होणार आहे. कसं काय फायद्याचं होईल? नक्कीच होणार आहे. त्यांचे कार्यकर्ते चार्ज होतात. हा? हा? त्यांचे कार्यकर्ते चार्ज होतील, कामाला लागतील, मतदार बाहेर काढतील. पण त्याच्यापेक्षा डबल चार्ज आम्ही होणार त्याच्यापेक्षा डबल चार्ज त्यांच्यापेक्षा. आम्ही जोमाने तर कामाला लागलेलोच आहे. त्याच्यामुळे अमित शहा येऊन दे, नरेंद्र मोदी येऊन दे, नाही तर आणि कोणी येऊन दे, आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. आम्ही या लोकसभेला आमचे 185 आमदार येणार आणि आमचे उद्धव साहेब परत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे, हे 100% खरं आहे. उद्धव साहेबांची ताकद साहेब, आता लोकसभेला उद्धव साहेबांनी टाकून 40 आमदार, 13 खासदार गेल्याच्या नंतर देखील 9 खासदार निवडून दाखवले. उद्धव साहेबांच्या एकट्याच्या जीवावरती, ताकदीवरती, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरती त्यांनी निवडून आणून दाखवलेले आहे. आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक ज्यांना चालता येत नाही ते पण या लढाईसाठी उतरणार आहोत. आम्ही तयार आहोत. किती पण काय येऊन दे, उद्धव साहेबांसाठी आम्ही आमचा प्राण गेला तर हरकत नाही, पण मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना उभं करणारच. आता उद्धव ठाकरेंचं तुम्ही म्हणतात की मुख्यमंत्री करणार, तिकडे एकनाथ शिंदे पण जोरात काम करतायत. कुठं ऍक्सिडेंट रस्त्यावर भाईंदरचे असे वेगवेगळ्या ठिकाणाचे सदस्य आम्ही एकत्र येऊन शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझंही नाव ऍड करा, म्हणजे तुमच्या बातम्या मला मिळत जातील. आता हे जे मी काय म्हणतो साहेब, आता शिंदे सरकारने की लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या ज्या योजना आलेल्या आहेत ह्या टोटली फसव्या योजना आहेत. कारण का महाराष्ट्र फसव्या योजना आहेत. अजितदादा म्हणतात 35,000 कोटी मी ठेवलेत म्हणून. साहेब, महाराष्ट्र टोटली 8 लाख करोड ह्याच्यामध्ये कर्जामध्ये डुबालेला आहे. आणि ही योजना राबवायला असेल तर महिन्याला 40 करोड रुपये आणणार कुठून या योजनेसाठी? कारण हे सगळं आता तुम्ही एवढे जुने शिवसैनिक आहेत, मुस्लिमांना जवळ केल्यामुळे
मराठी जो आहे वोटर आहे, हिंदू वोटर आहे, तो जरा नाराज झाला. असं काही नाही, बिलकुल नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही मराठीच आहोत. आम्ही मराठी आहोत ना. आज जन्मापासून आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत. आम्ही मराठीच आहोत. असं काही नाही. मुसलमान हे लोक जर मुसलमानांच्या बद्दल जर बोलत असतील तर असा काही नाही की त्यांना, आता पहिलं यांच्याबरोबर पण होते तेव्हा यांना मुसलमान दिसले नाही. यांना ते बाकी सर्व चालतात सगळे. मुक्ती महम्मद ती चालते यांना. पण नवी मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला होता. गणेश नाईक तिकडे गेले, संजीव नाईक तिकडे गेले. जरा गडबड आहे. गणेश नाईक, संजू नाईक अगोदरच गेलेले आहेत साहेब, 20 वर्षापूर्वी गेलेले आहेत ते. 20 वर्षापूर्वी. आमचा बालेकिल्ला होता आणि पुढे राहणारच बालेकिल्ला. आताही बालेकिल्ला असेल आमचा. चला ठीक आहे. मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शिवसैनिक आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इथे बॅनरबाजी सुरू आहे. इथे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, म्हणजे 1,500 लोक या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे आम्हाला गर्व हिंदुत्वाचा व्हॉट्सअप ॲप ग्रुप. आणि अशा ज्या शुभेच्छा आहेत त्या देण्याचा शिवसैनिक इथे देतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांना अनेक शुभेच्छा देण्यासाठी हजारो जे शिवसैनिक आहेत ते मातोश्रीवर सकाळपासून पोचत आहेत. अनीस गाडवे या ठिकाणी दिसत आहेत. अनीस गाडवे जरा पक्षाची खिंड लढवत आहेत. अनीस गाडवे जरा कठीण आहे ना, लाडकी बहीण आली, आता 1,500 रुपये तिकडे जाणार. म्हणजे महिला ज्या आहेत त्या महिला आता मतदान, म्हणजे त्यांना 2 लाख कमी आहे ना लोकसभेला. तर काय आता अजून 2 महिने अजून बाकी आहेत. बघा काय काय कोण कोण लाडकं होत आहे. लाडके मित्र वगैरे आपण पाहतोय सध्या. उभा महाराष्ट्र विकून खाल्ला हो, उभा महाराष्ट्र विकून खाल्ला. पुढच्या 2 महिन्यात आमच्या महाराष्ट्राला इतक्या तळाला नेतील ना, खरंच आम्हाला त्याचं पाहायचं आहे अजून कुठल्या थराला जाणार आहेत हे. सोडा हो, हे लाडकी बहीण हे सगळं आत्ताच कसं काय सगळं सुचू शकतं तुम्ही मला सांगा ना. आज महाराष्ट्राची आर्थिक घडी काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये योजनांसाठी पैसा नाही, पण लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सगळं फुगवटे आहेत. हे फुगे आहेत, बुडबुडे आहेत. हे बुडबुडे फक्त निवडणुकींच्या तोंडाला दिसणार, पण निवडणुकांनंतर हे काहीही राहणार नाही. हे सगळं तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये धुळफेक आहे स्पष्टपणे. तुमचं सरकार आल्यावर हे बंद होईल? बंद करणार तुम्ही? सगळ्यात पहिली गोष्ट, सरकार कुणाचंही असो, आपल्याला योजना कुठल्या शक्य आहेत हे पहिलं पाहिलं गेलं पाहिजे. राज्याचा आर्थिक कणा हा आपल्याला मजबूत ठेवायचा असतो. आज कॅगने ह्यांच्यावर एवढे ताशेरे ओढलेत. कॅग म्हणतंय म्हणजे गुड पॉलिटिक्स असेल ना तर बॅड इकॉनॉमिक्स होतं. हे लक्षात घ्या. तुम्ही चांगलं पॉलिटिक्स करायचा प्रयत्न, तुम्ही इकॉनॉमिक्स बॅड केलात. आमचं सरकार आलं तर आम्ही अशाच घोषणा करणार किंवा आम्ही अशीच जी आता आश्वासन देणार की ती पूर्ण करण्यासारखी आहेत. यांच्यासारखं नाही साहेब, यांच्यासारखं नाही. आज 3,300 कोटींचा अरबी समुद्रातला पुतळा आश्वासनच दिलं ना आपल्याला. काय मिळालं तुम्ही मला सांगा ना. आज एक आणि दोन आता तुम्ही प्रवक्ते म्हणून अनेक डिबेट शोमध्ये जाता. लोकसभेला जरी तुम्हाला 30-31 जागा मिळालेल्या असल्या तरी जे मार्जिन आहे ते मार्जिन खूप कमी आहे. देवेंद्र फडणवीस यांचं एक भाषण होतं की आम्हाला जो मार्जिन आहे ते 2 लाखाचं मार्जिन आम्हाला आहे आणि आपल्या जागा आता 200च्या वर जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आणि सगळी आता ताकद, अमित शहा सुद्धा पुण्यामध्ये येऊन गेले. त्यांनी प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला चार्ज केलं. आता तुमचं कसं, म्हणजे काँग्रेसवाले तुम्हाला मदत करणार आहे, तुम्ही त्यांना मदत करत नाही? आता देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचं मार्जिन पाहिलं की राज्याचं मार्जिन पाहिलं मला माहीत नाही. 400 पार ठोकणारे म्हणतात 240, याला मार्जिन म्हणतात का? तुम्ही मला सांगा. 42वर असणारा ह्यांचा इंडिया 16वर आला. 16वी जागा पण ती चोरून घेतलेली आहे कीर्तिकर साहेबांची. नाही तर हे 15-16वर अडकले होते. याला मार्जिन म्हणतात. विजय हा विजय असतो. खरं तर हे मार्जिन वगैरे भानगडीत पडायचं नाही. आता विधानसभेला 191 ठिकाणी महाविकास आघाडी लीडवर आहे. 191, 148 जरी आम्हाला त्यातले आलं ना, आमचं सरकार बनतंय. आणि यावेळेस ज्यावेळेस शिवशाहीचं महाविकास आघाडीचं पुन्हा सरकार बनेल ना, खरं तर या महाराष्ट्राला या सगळ्या घाणेरड्या वातावरणातून आम्हाला बाहेर काढायचं आहे. हे दाढीवाले, काळे दाढीवाले आणि केंद्रातले सफेद दाढीवाले, या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. महाराष्ट्राची आज अवस्था अतिशय बिकट आहे. शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत आज महाराष्ट्रातले धंदे चोरले हो साहेब. महाराष्ट्रातले उद्योगधंदे चोरलेत. काय मिळते तुम्हा आम्हाला? काय आपल्या हातात नोकऱ्या राहिल्यात का? हे फक्त नावाला, पानांवर. आता फक्त निवडणुकांच्या 2-3 महिन्यांसाठी तुम्हाला इतकी आश्वासनं मिळणार आहेत. लाडकी बहीण वगैरे खूप आश्वासनं मिळतील. आज नितेश राणे यांची एक प्रेस झाली उद्धव ठाकरे यांनी, त्यांनी औरंगाबाद. आता त्याच नितेश राणेंनी मागे महाडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केली होती. तुम्हाला माहीत नसावं, पण एवढी दमदाटी केली की जे गोरक्षक आहेत त्यांना तुम्ही असं कसं म्हणता, असं कसं त्यांच्याशी वागता पोलिसांना, म्हणजे अरेतुरीची भाषा. त्या नितेश राणेंना सांगायचं 40 किलोमीटर फक्त खाली जायचं तुमच्या सिंधुदुर्गाच्या हद्दीतून. गोव्यामध्ये तुमच्या मेनू कार्डवर बीफचे मेनू असतात.
हां, गोव्यामध्ये तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राज्यच गोव्यामध्ये आहे ना, तिथे तुम्हाला गोमांस चालतं. मणिपुरात भारतीय जनता पक्षाचं राज्य, तिथे गोमांस चालतं. औरंगे कोण आहेत? खऱ्या अर्थाने औरंगे कोण आहेत? आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुम्ही म्हणता गोवंशाची रक्षा. अहो, शिवसेना कायम गोवंशाची रक्षा करत आली हो. हां, तर गोव्यामध्ये कुणाचं राज्य आहे? हे औरंगे आज शुभेच्छा काय दिल्या उद्धव? तुम्हाला भेट झाली? आणखी एक सांगतो, तुम्ही औरंग्यावर आलात, तुम्हाला हसन मुश्रीफाचं मत चाललं, तुम्हाला अब्दुल सत्ताराचं मत चाललं, तुम्हाला त्या नवाब मलिकाचं मत चाललं, बरं का, ज्याला तुमची दाऊदशी संबंध जोडता, तुम्हाला जिशान सिद्दीकीचं मत, MIMची मतं चालली साहेब, MIMची मतं, समाजवादीचे दोन्ही चालले. हे याला म्हणतात तुम्हाला ह्यांची मतं चालणार आणि आम्ही औरंगे, हां, आम्ही औरंगे फॅन क्लब. मग तुम्ही कोण? बाबर फॅन क्लब. हे बाबर फॅन क्लब. मग यांचा आला आका तिकडे बसतो ना दिल्लीमध्ये, सफेद दाढी काळी दाढी, हे सगळे सोडून द्या हो. जाऊ द्या, आज आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे. आज इतका शुभ दिवस आहे शिवसैनिकांसाठी. आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना उत्तम उत्तम आरोग्य लाभो. समस्त महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांतर्फे आम्ही साहेबांना आज शुभेच्छा दिल्या आहेत आणि आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. धन्यवाद. उद्धव ठाकरेंना बघा इथे शर्ट पण आहे, टी शर्ट तर मी पाहिले होते, पण शर्ट इथे मशालीचं चिन्ह आहे, उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. काय नाव तुमचं? एडविन बंगेरा, शाखाप्रमुख बोरेवली. ॲडविन बंगेरा. किती वर्षापासून शिवसैनिक आहे? 30 वर्षापासून. यावेळेला काय विधानसभेमध्ये काय होईल हो यावेळेला? घडेल ना, आपलेच सत्ता येणार आहे. ते कशी काय सत्ता येईल? थोडी लढाई कठीण आहे. लढाई कठीण आहे, पण कठीणाईमधूनच आपल्याला उद्धव साहेब निवडून आणाल. त्यावेळी 15 दिवस अगोदर ते लोकांनी युती तोडले, तर त्यावेळी 63 आमदार घेऊन आले उद्धवजी, रश्मीवाणी, आदित्य साहेब मेहनत करून. आणि आता 40 आमदार गेले, खासदार गेले, पक्ष घेऊन गेले, चिन्ह घेऊन गेले, तरी एकच वाघ 9 खासदार आणले विदाऊट पक्ष, विदाऊट चिन्ह. म्हणजे काही खायचं काम नाही. उद्धवजीनं सलाम आहे. जय महाराष्ट्र. काय नाव तुमचं? चंद्रकांत मस्के. शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे? हो, चालू आहे आम्ही द्यायला, धुळ्याहून आलो. काय शुभेच्छा देणार मला सांगा. तर पाऊस पण या येतो, तुला जाऊ. या येणाऱ्या विधानसभेला माननीय उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे. हां. पुन्हा ऊन पाहिजे. पण आता यावेळेला अमित शहा स्वतः लक्ष देणार आहेत महाराष्ट्रात, त्याचं काय करणार? काही फरक पडणार नाही ना. हां. लोकसभेला लक्ष दिलं ना त्यांनी, मग त्याचा काय फरक पडला? काय फरक नाही पडणार. नाही पडला ना फरक. पण आता लाडकी बहीण योजना पण आली. नाही, काही नाही. ते निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दाखवलेलं गाजर आहे आणि लोकांना हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या बहिणींना, महिलांना माहिती आहे की हे फक्त निवडणूकपुरतं भारतीय जनता पार्टीने हे लोकसभेमध्ये जी परिस्थिती त्यांची झाली, त्या गोष्टीला घाबरून त्यांनी हे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ही लाडकी बहीण योजना काढली. विधानसभा डोळ्यावर समोर ठेवून लाडकी बहीण योजना काढली. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, शिवसैनिक शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेला आहे. मला काय शुभेच्छा दिल्या? ज्या पद्धतीने त्यांनी 2.5 वर्ष शेतकऱ्यांचं आणि कोरोनासाठी म्हणून किंवा एक नर्स असतील, डॉक्टर असतील, ह्या सगळ्यांसाठी जी काळजी घेतली, असे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्राने 2.5 वर्ष पाहिले, तेच आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. आणि माझी तर प्रामाणिक अशी इच्छा आहे की त्यांनी फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं नेतृत्व करावं. आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणून सुद्धा आम्ही पाहू इच्छितो आणि माझ्यासारख्याच तमाम शिवसैनिकांची सुद्धा हीच इच्छा असेल. कारण आज देशामध्ये सगळ्यात मोठा जर आश्वासक किंवा आणि विश्वासक जो चेहरा कोणी असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा चेहरा आहे. आणि सदैव प्रसन्न. मला हे कळत नाही की फेसबुकवर कोरोनामध्ये सगळं कंट्रोल केलं, चांगलं केलं, देशात नाव झालं, जगात नाव झालं, पण तेवढ्या एका मुद्द्यावर लोक पुन्हा विधानसभेत उद्धव ठाकरेंना मतदान करतात का नाही करणार? जर एखादी व्यक्ती इतकं जे अख्खं जग कोरोना महामारीने जर लढतंय आणि एकीकडे काही लोक स्वतःची गरज भागवण्यासाठी किंवा काहीतरी भूक भागवण्यासाठी वैयक्तिक तर ते अशी गद्दारी करतात आणि आमदार पळवतात, कार्यकर्ते पळवतात. तुमच्यात एवढी धमक होती ना. मी अजिबात राज ठाकरे यांचं समर्थन करत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये, परंतु मला त्यांची एक गोष्ट इथं नमूद करून द्यावीशी वाटते. जर तुमच्यामध्ये हिंमत होती आमदार खासदार पळवण्यापेक्षा तुम्ही राज ठाकरे साहेबांसारखं तुम्ही बाजूला व्हायचं होतं, स्वतःचा पक्ष काढायचा होता आणि स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःचे आमदार खासदार घडवायचे होते. आमचं त्याला काहीच नको होतं. तुम्हाला एवढं सगळं हिंदुत्वाचा टेंभा मिरवायचा होता ना, तेही तुमच्या नकली हिंदुत्वाचा, तर तुम्ही स्वतः पक्ष काढायचा होता आणि स्वतः तुम्ही हिंदुत्वाचं म्हणजे जे तुमचं थोतांड आहे किंवा पांघरुण आहे तर ते महाराष्ट्राच्या समोर आलं असतं, जगाच्या समोर आलं असतं. जे तुम्ही म्हणताय की आमची दखल ही 33 देशांनी घेतली म्हणून, काय तुमची दखल? आता अख्खा महाराष्ट्र नव्हे, अख्खा देश नव्हे, अख्खा जग म्हणतंय की तुम्ही वागणूक ही खोटी, जिथून तुम्ही वागणूक आणली त्यांनी सुद्धा ते सुद्धा म्हटले की आम्ही ही त्यांची खरी वागणूक आहेत हे आम्ही दाखवत नाही. मग तुम्ही
सगळीकडे म्हणजे खोटापणा थोतांडपणा करायचा. आता मी 2 दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला त्यांची 2 वर्षापूर्वीची मेमरी शेअर केलेली आहे, जे म्हणतात की आम्ही फेसबुक किंवा आम्ही फेसबुक लाईव्ह आम्ही मंत्री नव्हतो म्हणून. तुम्हीच त्यांच्यासोबत फील्डवरती गेलेला आहात जेव्हा त्यांनी म्हणजे पावसाची जी म्हणजे सगळीकडे हाहाकार माजला होता. बघा ते फोटो आहेत, आदिती तटकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ती सगळी उद्धव साहेबांच्या सोबत होती. आज आमच्यासोबत नाही आहेत. मग तुमचाच मी चेहरा खोटा हा महाराष्ट्राच्या समोर हे दाखवत आहे. आणि जेव्हा म्हणजे कुठल्याच लोकांनी हे काढलं नाही, आंदोलन केलेलं नाही आहेत. आज तुमच्याकडे प्रत्येक व्यक्ती आंदोलन करते. शेतकरी आंदोलन करतोय, विद्यार्थी आंदोलन करतोय, नर्स आंदोलन करतायत, अंगणवाडी सेविका आंदोलन करतायत, पत्रकार आंदोलन करतायत. तुमच्याच एका पत्रकार भगिनी ह्या आझाद मैदानला बसलेल्या होत्या अनशन करून. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हा आज आंदोलनकर्ता झालेला आहे असं मी म्हणेल. तुम्हाला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही आहे. आता बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये कितीतरी शेतकरी आहेत. बरं, हिंगोली जिल्ह्यातच याच्या अगोदर शेतकरी स्वतःचे अवयव विकायला काढलेले होते. असं उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना तर झालेलं नाही. प्रत्येक एक व्यक्तीला असं वाटतं की उद्धव ठाकरे, मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते, कॉर्पोरेट सेक्टरची लोक म्हणतात यार हमको उसके पक्ष से कोई लेना देना नहीं है, हमको उससे जो आदमी ने हमारा पूरा जो प्रोटेक्शन किया कोरोना महामारी से, किस तरह से हमें क्या करना है, जो खुद पैनिक नहीं हुआ और हम लोगों को पैनिक नहीं होने दिया. हम मुंबई में, हम महाराष्ट्र में, कहाँ कहाँ से अदर स्टेट से हम यहाँ पे आए हैं, लेकिन वो जिनको मराठी समझ में नहीं आती है वो लोग भी जो उसके नीचे जो डिस्क्रिप्शन में इंग्लिश में लिखा जाता था वो हमारे घर वाले पढ़ के हमको बताते थे. त्या सगळ्या मुद्द्यावर सोपी आहे निवडणूक. का नाही सोपी मला सांगा. मी जर एखाद्या संकटामध्ये आहे आणि तुम्ही जर उद्या माझ्यासाठी उभी राहिलात तर मी प्रत्येक वेळी मी म्हणेल की विलासजी माझ्यासाठी उभे होते म्हणून मी विलासजींसाठीच कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांना सपोर्ट करेल म्हणून. आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणखी एक मुद्दा आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना औरंग्या म्हटलं. हे त्यांनी बरोबर म्हटलंय का? त्यांनी काय म्हणाले होते की मी माफी म्हणजे सावरकरांबद्दल त्यांनी बोलले. आणि जेव्हा आता ते भाजपमध्ये गेले, जेव्हा ते म्हणजे इकडे होते काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांनी सावरकरांवरती टीका केली. जेव्हा ते तिकडे गेले ते सावरकरांचे जो माणूस आमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या इकडचं ह्या बुटावरचा थुका ह्या बोटावर जसं करतात म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जे माणूस स्वतःचे वर्ड चेंज करतो, तो माणूस आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणतो की औरंग्या वगैरे. अरे तुम्ही लोक बरं, तुम्हाला एवढंच औरंग्या म्हणायचं आहे, जे आदरणीय आंबेडकरजी प्रकाशजी आंबेडकर ते तिथं त्या कबरीवरती जाऊन आले तेव्हा तुम्ही काय बोलला नाहीत का? कारण तर तुम्हाला त्यांची मतं पाहिजे असतील. पण तुम्हाला जर उद्धव साहेबांनी काहीच नाही केलं तरी तुम्हाला तुमचेच बावनकुळे औरंगजेब जी म्हणतात तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही. उद्धव साहेब तर कधीच म्हटले नाहीत की कोणाला कुठल्याच माणसाला म्हटले नाहीत. तुमचेच पंतप्रधान जाऊन जिन्नाच्या कबरीवरती जातात तेव्हा आम्ही त्यांना काय म्हणायचं? आम्ही त्यांना म्हणायचं की औरंग्या म्हणून का आम्ही त्यांना म्हणायचं की पाकिस्तानचे सपोर्टर? आम्ही म्हणू शकतो, आम्हालाही देवाने तोंड दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक इथं आलेले हे सुद्धा शिवसैनिक आहेत. नमस्कार, काय नाव तुमचं? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नारायण केळुसकर. कुठलं गाव आहे तुमचं? गाव कोल्हापूर. कोल्हापूरहून आलात तुम्ही? मी इथे राहतो. मुंबईत राहिला. कोल्हापूरमध्ये खूप पाऊस पडला. पाऊस आहे. पुन्हा कोल्हापूर, सातारा. आता इथे शुभेच्छा देण्यासाठी आला. शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी. बाळासाहेब भेट झाली तुमची? भेट झाली. काय म्हटलं उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे आम्हाला काय म्हणणार, चांगलं राहा, संघटना वाढवा. कुटुंब प्रमुख आहेत. संघटना वाढवायची आहे आपल्याला. पण ते कुटुंब प्रमुखांना भाजपवाले म्हणतात फेसबुकवर काम करणार. भाजपवाले सगळेच बोलतात आहे. मी एअर इंडियामध्ये कामाला होतो, आम्हाला चांगल्या फॅसिलिटी मिळत होत्या, त्या बंद करून टाकल्या गोरगरिबांच्या. ते काय सांगतात? कोणी बंद केलं? सरकारने बंद केल्या, केंद्र सरकारने. आणि भाजपला मोठं कोणी केलं? आम्ही केलं ना. शिवसेनेने मोठे केलं BJPला. बाळासाहेबांच्या आशीर्वादमुळे 2 आमदार होते त्यांचे. महाराष्ट्रात त्यांना सत्ता मिळाली, त्याची तरी जाण ठेवली पाहिजे त्या लोकांनी. आणि गरिबांचं कोण ऐकतो इकडे? गरिबांना काय मिळतं काय? आता मला सांगा की 2 म्हणजे एकनाथ शिंदे तर तिकडे आहेत, भाजपसोबत आहे, अजितदादा पवार आहे, लाडकी बहीण योजना आणली आहे. या लाडकी बहीण योजनेचा काही फरक पडेल? म्हणजे त्यांना फायदा होईल? मी काय बोलतो, थोडा तुम्हाला नुकसान होईल? लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा साहेब एक प्रतिक्रिया. आमदार साहेब नमस्कार. काय शुभेच्छा काय दिल्या? पुन्हा उद्धव साहेब येणाऱ्या 2000 पुढच्या निवडणुकीमध्ये 2024च्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. नितेश राणे त्यांना औरंग्या वगैरे म्हणतात, हे काय? कोणता नितेश राणे? फालतू आहे तो कोणाच्या पोटचा आहे त्यालाच नाही माहीत. आता विधानसभेची निवडणूक, लाडकी बहीण योजना, खूप महिला फॉर्म भरतात. तुम्हाला सांगा, आशिया खंडात असे हे जे 3 भाऊ आहेत, असे भाऊ आशिया खंडात कुठंच नसतील
की यायला मरताना बहीण आठवली, यायला मरण सोबत पुढे दिसू राहिलं आणि यायला आता बहिणी आठवल्या. असे लाडके भाऊ आशिया खंडात कुठंच नसते. नाही का? चला देशमुख साहेब शुभेच्छा देऊन आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचे तुमचं नाव काय? माझं राजू पेडणेकर. पेडणेकर साहेब इकडे आहे. कोकणातले तुम्ही? हो, तुम्ही कुठं? तुमचं नाव? मी डॉक्टर गोपाल बशिरे, बुलढाणा जिल्हा संघ. बुलढाण्याचे. कोकणातले आहेत, बुलढाण्याचे आहेत. बुलढाण्यात काय म्हणजे विदर्भात काय परिस्थिती आहे? महायुती जोरात आहे म्हणतात. नाही 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 नाही, महाविकास आघाडी आणि 100% महाविकास आघाडी. काय लाडकी बहीण योजना आली ना आता. नाही नाही, लाडकी बहीण योजना ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार. हे कसे तरी इकून तिकून एखादा हप्ता देतील आणि मूर्ख बनवण्याची कामं करतील. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका भाऊ योजना ही 1974ची आहे. लोकांना मूर्ख बनवता येते. आणि लाडक्या बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद तरी केली का? आणि पवार म्हणतात ना केली तर. कसली तरतूद नाही आहे. हे निव्वळ हवेतल्या गोष्टी आहेत. आणि अजित पवार अर्थमंत्री आहेत, ते खोटं कसं बोलतील? ट्विटरवर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट आहे की आर्थिक याच्यात घेतलेलं नाही आहे लाडकी बहिणीचा. आणि मग कसं त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे. आणि कसं पॉसिबलच नाही ना हो हे होणं. तुम्ही नाव काय म्हटलं तुम्ही? मी डॉक्टर गोपाल बशिरे, जिल्हा संघटक. गोपालजी मला सांगा की मुस्लिम जो वोट आहे तो महाविकास आघाडीला पडलं. आता सगळे मुस्लिम उद्धव ठाकरेंकडे गेले, त्यामुळे भाजप असं म्हणतंय की उद्धव ठाकरे म्हणजे औरंग्या. काय झालंय साहेब, म्हणजे नितेश राणे यांना अकलीचा पता नाही आहे. आणि नितेश राणेविषयी तर माझ्यासारख्या शिवसैनिकांनी त्याच्याविषयी बोलूच नाही. घाण वाटते, किळस येते त्या माणसाची. काय बोलावं आणि कुठल्या माणसाशी बोलावं? ज्या माणसाने यांना अगदी खाकेतून उचलून, धुळीतून उचलून मोठं केलं आणि त्या माणसाला फक्त शो ऑफ होण्यासाठी लोकांसमोर मी म्हणजे BJP समोर आपली कॉलर टाईट करण्यासाठी मी बोलू शकतो, एवढंच आहे. बाकी काय नाही आहे. विधानसभा जोरात आहे. 100% महाविकास आघाडी विधानसभा. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला आघाडी सुद्धा आहे समोर. एक मिनिट, काय नाव तुमचं? माझं ॲडव्होकेट आरती खळे. आम्ही ठाण्यावरून आलोय. ठाणे जिल्हा समन्वयक आहे मी. ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेचं गड. असं एकनाथ शिंदेचं गड वगैरे काय नाही आहे. तर आम्ही थोड्या वेळ आधी तुम्ही बघितलं असतं तर जवळजवळ 50-60 गाड्या घेऊन सगळे इकडे आलो उद्धव साहेबांना शुभेच्छा द्यायला. आमचे विचारे साहेब अजून पण आहेत आतमध्ये. तर गड वगैरे काय नाही आहे. राजन विचारे का हरले? आता कुठेतरी आमचं थोडं कमीपणा झाला असेल काम करण्यामध्ये, पण आम्ही मेहनत तर खूप घेतली. आज साहेबांकडे एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नसून साहेबांनी 5.5 लाख मतं घेतली. हे केवळ आणि केवळ उद्धव साहेबांवरती आणि विचारे साहेबांवर असलेलं प्रेम आहे जनतेचं. तर हार जीत होती रेती आहे, पण आम्ही खूप मेहनत घेतली. तुमचं नाव आरती खळे. तुमचं? ज्योती कदम. मी भारती गायकवाड. मी गायकवाड. तृप्ती जांभूळकर. तुमचं नाव? स्नेहा भोसले. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आता जरा विधानसभेत गडबड आहे ना, म्हणजे महायुतीला काय जास्त महिला मतदान करतील? इलेक्शन आता नाही, महायुतीला मतदान जास्त होईल आता महिलांचं. नाही अजिबात नाही. काय नाही होणार. 3,000 रुपये देतात ते लोक. महिलांना पण बरोबर समज आहे. महिला बरोबर पैसे घेणार आणि मत कोणाला द्यायचं आहे त्यांना चांगलं माहिती आहे. मागे सुद्धा बोलले होते 15 लाख खात्यामध्ये टाकणार, ते सुद्धा टाकले नाही. आणि महिलांसाठी बरेचसे काही बोलतात ना अधिकार आणि कायदे पण काढणार होते, पण ते कुठेही काढले नाही. आज महिलाही कुठे सुरक्षित नाही. आणि ही लाडकी बहीण योजना ही फक्त एक बोलतात ना आश्वासन आहे, कुठेतरी महिला भगिनींचं फसवणूक करण्यासाठी. फक्त हे बोलतात ना इलेक्शन मर्यादेपर्यंत रे, नंतर ही योजना महिला जर शोधायला जातील ना ही कुठंच भेटणार नाही. हे कसं म्हणतात अजितदादा पवार जो शब्द देतात तो पाळतात. ते म्हणतात की मग दादानी काकांनाच का नाही साथ दिली? आज त्या काकांनी त्यांना एवढं स्टँड केलं, काकांना सोडून का गेले? दादानी त्यांच्या काकाचा शब्द पाळला नाही. तर ते इलेक्शनच्या आधी फक्त लाडकी बहीणचे फॉर्म भरलेत, नंतर इलेक्शन झाल्यावर लाडकी बहीणचे फॉर्म पण गेले आणि पैसे पण गेले आणि सगळंच गेलं. जर लाडकी बहीण योजना एवढी तुम्ही राबवली आहे, चांगली काढली ना, लाडकी बहीण हा शब्द पण खूप छान आहे लाडकी बहीण म्हणून. पण मला म्हणायचं लाडक्या बहिणीबरोबर जे काय मुंबईमध्ये अत्याचार होत आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे ना. मग लाडकी बहीण ही योजनेचा काही फायदा नाही. या योजना काढण्यापेक्षा लाडक्या बहिणीच्या हाकेला तुम्ही धावून गेला पाहिजे. एका याच्यामध्ये 2-2 घटना झालेल्या आहेत मुंबईमध्ये, तरी तुमच्याकडे कोणत्याच गोष्टींचं लाडक्या बहिणीचं आम्हाला काही दिसलेलं नाही. मी एक प्रश्न विचारतो. लोकसभेला 30 ते 31 जागा मिळाल्या. हां, म्हणजे महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. त्यातला डिफरन्स जो आहे, जसं अमोल कीर्तिकरांची जागा 48 मतांनी आली, तिकडे बजरंग सोनवणेची जागा 5-6 हजारांनी आली. असं खूप कमी डिफरन्स आहे. म्हणजे यावेळेला अटीतटीची लढाई आहे
असं वाटतं तुम्हाला? चिटिंग झाली पूर्णपणे चिटिंग निवडणूक आयोग म्हणतं चिटिंग नाही झाली, नाही. व्यवस्थित झालं. निवडणूक आयोग वगैरे हे सर्व त्यांचेच घेतलेले आहे. आपण जर पाहत असाल आजपर्यंत आज 2.5-3 वर्ष होत आले, पण आमचा जो चिन्हाचा आणि शिवसेनेचा जो काही लोगो आहे तो अजूनपर्यंत आम्हाला भेटलेला नाहीये. तारखेवर तारीख फक्त पुढे जाते. आमदारच नाहीत ना, 40 आमदार तिकडे आहेत, कसं मिळेल? पैशाचा आमिष दाखवून त्यांना फोडलं. गद्दार जे असतात ते गद्दारच असणार साहेब. गद्दार होते ते गेले. खूप चांगली कामं केलेली. आम्हाला आमदार नगरसेवकांची काहीच आम्ही यावेळेस नवीन आमदार बनू. हाँ, हम यावेळी नवीन आमदार बनू और आके पब्लिक को पता है की खासदारकी में विचारे सब जीते की हारे, त्यामुळे आम्हाला वाटत नाही का बोलायची गरज आहे. जिंकले त्यांनी, साहेबांनी जनतेची मनं जिंकलेत. आजही साहेबांना खासदार म्हणून खूप आणि खूप इज्जत आहे ठाण्यामध्ये. आता एक असं आहे की मुस्लिम मतं जी आहेत ती उद्धव ठाकरेला मिळाली. आता हीच मुस्लिम मतं मिळाल्यामुळे हिंदू जो मतदार आहे तो नाराज झाला. अजिबात नाही, अजिबात असं काही झालेलं नाही. हिंदू मतदार आमच्या सोबतच आहे. ॲक्च्युली हे जे काय झालं माहिती आहे का, हिंदू आणि मुसलमानमध्ये पॉलिटिकली भांडणं लावायचा प्रयत्न केलेला आहे, जे खूप चुकीचं आहे. आणि असं काही झालं नाही. हिंदू मतदार आणि मुसलमान मतदार हे आमच्या सोबतच आहेत. ते उद्धव साहेबांना सपोर्ट करत आहेत आणि हे पॉलिटिकली एक भांडणं लावायचा फक्त प्रयत्न केला. जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा दोन जातीमध्ये जातीवाद निर्माण करणं ॲक्च्युली हा गुन्हा आहे, हा केलाच नाही पाहिजे यांनी, पण हे दरवेळेस असं करतात. इलेक्शन आले की दोन जातीवाद होऊन जातात. सर्व जाती समभाव आहे, पण या लोकांना कायद्याच्या याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही जातीबद्दल बोलू शकत नाही. आणि हिंदू मुस्लिम हे सगळे एकत्र आहेत. आम्ही आता इलेक्शनमध्ये आम्ही हिंदू मुस्लिमांनी सोबत आम्ही एकत्र काम. नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे म्हणजे औरंगी आहे. त्याला आम्ही महत्व देत नाही. कोण तो? आम्ही नाही त्याला आम्ही आम्ही त्याला महत्व देत नाही, त्याला कोणच विचारत नाही. त्याचं उत्तर आम्ही सर्वांनी त्याला दिलेलं आहे. मूर्ख आहे तो. आदित्य साहेबांवर आज युवा जनता किती जण प्रेम करतात. आज युवा सेनेची महाराष्ट्रामध्ये केवढी ताकद आहे. निलेश राणेला कोण विचारतंय? कुत्रा विचारतंय का? त्यांना कुठेतरी संस्कार नाहीये. त्या निलेश राणेंना आणि त्यांच्या भावांना आज संस्कार नाहीये. आज उद्धव साहेबांना ज्यांना आज आम्ही प्रेरणास्थान मानतो, आदर्श मानतो, आज त्यांना एकारी भाषेमध्ये बोलतात. अहो, तुम्हाला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. जर ते बघत असतील ना. पहिला आघाडी आहे, जोशात आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा घेऊन सर्व जे शिवसैनिक आहेत ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. काय नाव तुमचं? आम्ही सचिन चांदुरे, शाखा प्रमुख ठाणा. नाही, खूप घाईने निघाला. साहेबांना भेटायची आतुरता आहे आम्हाला. एक तर आम्हाला एवढी पावसा पाण्यात पण आम्ही एवढं लांबून बाईकवरनं आलेलो आहे. खास उद्धव साहेब. कोण आला तुम्ही? कोण कोण आलाय? मी आणि माझा पण आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर खूपच BJP आहे. अजितदादा पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, इकडे लाडकी बहीण योजना आली, त्यामुळे सगळं चारी बाजूनी घेरलं असं वाटतं. त्यांना औरंग्या पण म्हणतायत. नाही, त्यांच्याबरोबर आमच्यासारखे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांच्या पाठीशी हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांच्या विरुद्ध पूर्ण कुठलेही पक्ष जरी गेले तरी फरक नाही पडणार. यावर्षी सत्ता आमचीच येणार महाराष्ट्रामध्ये. ठाकरे हा ब्रँड आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने कोरोना काळात बघितलेलं आहे की ठाकरेंनी काय केलेलं आहे. तर त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आणि सर्व परिवारामध्ये उद्धव साहेबांना आपलं म्हणून कुटुंब प्रमुख मानलेलं आहे. तर त्यामुळे कोण अजित पवार असतील, कोरोनाचं काम करून काय विधानसभा निवडणूक जिंकता येईल. तिकडे एकनाथ शिंदे बघा, एकनाथ शिंदे जोरदार काम करतात, दिवस रात्र काम करतायत. रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला असेल ते त्याला वाचवण्यासाठी स्वतः उतरतायत, इरसालवाडीमध्ये जात आहेत, महाराष्ट्रात फिरतायत, ही योजना ती योजना. आता याचा थोडं ना थोडं कुठे मतदारावर परिणाम होईल की नाही? नाही साहेब, तसं नाही आहे. उद्धव साहेबांच्या शाळेमध्ये एकनाथ शिंदे शिकलेले आहेत. तर त्याच्यामुळे उद्धव साहेब प्रिन्सिपल आहेत आणि ते शिक्षक म्हणून त्यांच्या हाताखाली आले आणि शिकले आणि नंतर ते मुख्यमंत्री झाले, गद्दारी केली. तर त्याच्यामुळे गद्दारीने हजारो कामं केली. तरी पण ठाकरे आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की उद्धव साहेबांनी आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेनी जनतेसाठी काय कामं केलेली आहेत आणि काय करणार आहेत. आणि जी तुम्ही आता बोलला की लाडकी बहीण योजना जी त्यांनी आता इलेक्शन तोंडावर असताना काढलेली आहे, सर्व जनतेला माहीत आहे, सर्व माझ्या माता भगिनींनाही माहीत आहे की ही किती खरी ठरणार आहे आणि किती फसवी ठरणार आहे. कारण आता हे 30 ऑगस्टपर्यंत यांच्या लोकांनी टायमिंग दिलेलं आहे. 30 ऑगस्ट नंतर 3 महिने त्यांना स्क्रोल करायला, सर्वांचे फॉर्म चेक करायला टाईम जाणार आहे. साहेब तुम्ही सांगा ना, 2 महिन्यानंतर आचारसंहिता चालू होणार आहे. विधानसभा महिन्याचे 3,000 रुपये हातात मिळणार आहेत महिलांना. साहेब कुठे भेटणार त्यांना? 2 ते 3 महिने फक्त स्क्रुटिनी करायला जाणार आहे. विश्वास नाही, विश्वास अजिबात नाही आहे. कारण हे फसवी योजना चालू केलेली आहे. कारण कित्येक महिलांना फॉर्म देताना कित्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत. मग तुम्ही एका ठिकाणी बहिणीला पैसे पण मदत म्हणून देताय आणि दुसरीकडे खिशातून त्यांच्याच काढून घेताय.
मग ही कसली योजना आहे? खूप धन्यवाद. शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. मी थोडासा विधानसभेच्या निवडणुकांचा थोडासा आढावाही घेतला. किती जोश आहे, कुठले मुद्दे ते मतदारांसमोर मांडणार आहेत, उद्धव ठाकरे यांच्याविषयीची जी मतं भाजप आणि महायुती किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लोकांमध्ये पसरवत आहेत म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंविषयीची प्रतिभा तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याविषयी सामान्य शिवसैनिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.